लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी प्रबोधनपर कार्यक्रम राबवावेत असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तरी सर्व संबंधित नोडल अधिकारी यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते। यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करावं, दिलेली जबाबदारी समजून घेऊन त्यानुसार तंतोतंत काम करावं, निवडणूक कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही याची दक्षता घ्यावी असं देखील ते यावेळी बोलताना म्हणाले।